माजी लष्करी अधिकारी सूर्यकांत चाफेकर सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, पाकिस्तानकडून आता भारतावर हल्ल्याचा प्रयत्न होतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आता भारतावर हल्ला करतोय। सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? चाफेकर सर, पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी रडार सिस्टीम आता उद्ध्वस्त केली आहे। चाफेकर सरांकडून आपण अधिकची माहिती घेणारच आहोत, मात्र ही महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय, सीमारेषेवर सुद्धा सातत्याने गोळीबार केला जातोय, मात्र भारत या सगळ्याला आता चोख प्रत्युत्तर देतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर आता भारताने पाकिस्तानी रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये, ते सुरूच राहतंय। खरं तर पाकिस्तान मधल्या 9 दहशतवादी तळांवर भारताने हल्ला केला होता आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं होतं। अजून सुद्धा हे ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे। पाकिस्तानकडून मात्र आता हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय। हे हल्ले सुद्धा भारत आता परतवून लावतोय। भारताकडून पाकिस्तानी रडार सिस्टीम आता उद्ध्वस्त करण्यात आली। संरक्षण मंत्रालयाकडून याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आली। पाकिस्तानने काल सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय लष्कर आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देते, पाकिस्तानला दणका देते। पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या साखळी बॉम्बस्फोट पाहायला मिळतात। पाकिस्तानकडून आता भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र भारत या सगळ्या हल्ल्याला चोख उत्तर देत आहे। भारताकडून पाकिस्तानी रडार सिस्टीम आता उद्ध्वस्त करण्यात आली। संरक्षण मंत्रालयाने या संदर्भातली अधिकृत माहिती दिली। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिला। भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर आता भारताने पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली। जम्मू मधल्या हल्ल्याचा पाकचा प्रयत्न आता फसल्याचं पाहायला मिळतंय। भारताच्या S-400 पाकचे सगळे हल्ले आता परतवून लावले। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान घाबरलाय, पाकिस्तान बिथरलाय आणि यामधूनच पाकिस्तान भारतावर सातत्याने हल्ले करतो। आणि याबद्दलचीच आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। माजी लष्करी अधिकारी सूर्यकांत चाफेकर सर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। सर, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान बिथरल्याचं पाहायला मिळतंय, कारण पाकिस्तानकडून भारतावर सातत्याने हल्ले केले जात आहेत, मात्र भारत सुद्धा चोख प्रत्युत्तर देते आणि पाकिस्तानी रडार सिस्टीम आता उद्ध्वस्त करण्यात आली। तर पाकिस्तानकडून काल भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। भारतीय लष्कराच्या ठिकाणांवर हल्ल्याचा हा प्रयत्न फसला। श्रीनगर, जम्मू, पठाणकोटमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला। अमृतसर आणि जालंधरमध्ये सुद्धा पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र या सगळ्या हल्ल्याला भारताने उत्तर दिले। पाकिस्तानी क्षेपणास्त्र हल्ल्याचा नापाक डाव उधळण्यात आला। सध्या ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। ऑपरेशन सिंदूर अजून सुद्धा सुरूच आहे। सकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिली। ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये, ते अजूनही सुरूच आहे। दरम्यान अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, जालंधर, लुधियाना या भागामध्ये पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र हे सगळे पाकचे हल्ले भारताने परतवून लावले। नापाक मनसुबे भारताने उधळवून लावले। उत्तर आणि पश्चिम भारतातल्या अनेक लष्करी ठिकाणी पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने आता चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानी रडार सिस्टीम आता उद्ध्वस्त करण्यात आली। पाककडून भारताच्या 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र हे हल्ल्याचे सगळे कट भारताने उधळून लावले। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने पाकिस्तानला हा आणखी एक मोठा दणका दिलाय, झटका दिलाय। भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम आता उद्ध्वस्त करण्यात आली। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातल्या 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले।
ऑपरेशन सिंदूर अजून सुद्धा सुरूच आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिली. संरक्षण मंत्रालयाकडून महत्त्वाचे आणि अधिकृत अपडेट्स आता समोर येत आहेत. पाककडून भारताच्या 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र हे सगळे हल्ले भारतानं परतवून लावले. भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. ऑपरेशन सिंदूर ज्यावेळी झालं त्यावेळी पाकिस्तानमधले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तिथल्या कुठल्याही सामान्य नागरिकावर भारतानं हल्ला केला नाही, तर दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र या सगळ्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला.